शुभविवाह या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता इकडे दोघांनाही न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे। आकाश आणि भूमी यांनी आता जो काही ट्रॅप रचलाय त्या ट्रॅपमध्ये अपूर्वा तर अडकणार आहे, पण त्याचबरोबर रागिणी पौर्णिमा यांची सुद्धा भांडी फुटणार आहेत। नक्की काय घडले पाहूया। आकाश भूमी यांचं आता हे चालू आहे, त्यांना आता छानपैकी पुरस्कार दिला जातोय। पुरस्कार देऊन पण झालेला आहे, तोपर्यंत हे पत्रकार गप्प बसलेत। सगळा सोहळा झालाय आणि त्यानंतर मग आता ह्यांनी आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच वेळेला अपूर्वाने इशारा केलेला असतो। हे सगळं अपूर्वाचंच प्लॅनिंग असतं। त्यावरती पत्रकार म्हणतात, हे काय म्हणजे तुम्ही ह्यांना पुरस्कार देऊ शकत नाहीये। ज्यांच्यावरती अशा प्रकारचा केस चालू आहे, अशा प्रकारचं इंट्रोगेशन चालू आहे किंवा यांना खुनाच्या आरोपाखाली पोलीस इंट्रोगेट करतात, अशा लोकांना तुम्ही आता कसा पुरस्कार देऊ शकता? ते काही नाहीये। आम्हाला हे पटत। रागिणी हे सगळं पाहतीये आणि ती खूपच खुश होतीये। ज्यासाठी केला होता अट्टहास ते पूर्ण झाले असं आता तिला राहून वाटतंय आणि त्यावरती मग आता लगेचच हे जे पत्रकार आहेत ते आता आयोजकांवरती प्रेशर करायला लागलेत। तुम्ही यांना पुरस्कार कसा दिलात? म्हणजे आता जे एका क्रिमिनल केसमध्ये अडकलेले आहेत त्यांना पुरस्कार देणं कितपत योग्य आहे हे काही आम्हाला कळत नाहीये। यावरती आकाश सांगतोय, हे बघा, आमचं इंट्रोगेशन चालू असलं तरी त्यामध्ये काही सिद्ध झालेलं नाहीये। यावरती पत्रकार सांगतात, हे बघा, तुम्ही हा पुरस्कार परत घेताय की नाहीये असं म्हणत ते आता ज्यांनी कोणी हा पुरस्कार दिलेला आहे आणि त्या पुरस्काराला परत घेण्यासाठी ते प्रेशराईज करतायत आणि मुदगल पुरस्कार आहे। हा मुदगल पुरस्कार जर परत घेता नाही तर मात्र पत्रकार खूपच आवाज उठवतील। यावरती ते संस्थेचे संस्थापक सांगायला लागतात, हे बघा, आम्ही पुरस्कार कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही हा आमचा पर्सनल प्रश्न असणार आहे ना, त्यात तुम्ही नाही येऊ शकत। यावरती ते लोक सांगायला लागतात, हे बघा, पत्रकारिता हा आता आधारस्तंभ आहे चौथा आणि तुम्ही त्यांच्यासोबत अशी छेडखानी जर का केली तर मात्र तुमच्यासाठी ही गोष्ट खूपच भारी पडणार आहे आणि त्यामुळे तुम्ही यांचा पुरस्कार परत घेताय की नाही घेत, आम्ही आता या सगळ्याची वाट पाहतोय की काहीही झालं तरी हा पुरस्कार परत घेतला गेलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी आता प्रेशराईज केल्यावरती लगेचच ते आता आयोजक म्हणतात, आकाश महाजन आणि भूमी महाजन, तुम्ही तर आम्हाला काहीच सांगितलं नाहीत की तुमच्याकडे हा आता हे चालू आहे, म्हणजे तुमच्यावरती ही केस चालू आहे असं तुम्ही आम्हाला बोललाच नाही। असं म्हटल्यावरती आकाश सांगतो, हे बघा, तुम्ही म्हणताय ना की आमच्यावरती केस चालू आहे, पण ही केस अंती काही निष्पन्नच झालेलं नाहीये, आम्ही काय सांगणार होतो तुम्हाला? यावरती ते म्हणतात, तसं नाही, तुमची चौकशी चालू होती किंवा तुमच्यावरती आता इकडे इंट्रोगेशन बसलंय, हे सगळं तुम्ही आता आम्हाला सांगायला हवं होतं। यावरती आकाश आता सांगायला लागतो, आम्ही जर का पूर्णपणे निर्दोष असू तर हे सांगण्याची आम्हाला काही गरज नाही। यावरती बलदेव म्हणतो, हे बघा, तुम्ही असं करू शकत नाहीयेत। मला काय म्हणायचंय, तुम्ही आता हा पुरस्कार दिलेलाच आहे आणि त्यानंतर इतका सगळा गहजब का करताय असं म्हणत आता इकडे अथर्व आणि बलदेव हे दोघ जण हा पुरस्कार तुम्ही जो दिलाय तो आता पुन्हा परत घेऊ नये यासाठी विनंती करतायत। रागिणीला इतका आनंद झालेला आहे आणि आकाश म्हणतोय, हे सगळं चाललंय ना, म्हणजे आता तुम्ही आम्हाला सन्मान द्यायचं तुम्हीच ठरवलं, आम्ही तुमच्याकडे आलो सुद्धा नव्हतो की आम्हाला सन्मान द्या म्हणून। मग जर का तुम्ही आता आम्हाला सन्मान देऊ केलेला आहे मग आता किमान असे अपमानित तरी करू नका। हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कोणत्याही प्रकारे गुन्हेगार नाही आहोत, असं आमच्याशी गुन्हेगाराच्या सारखं तुम्ही वागायचा प्रयत्न सुद्धा करू नका असं म्हणत असताना भूमी सुद्धा खूपच आता लाचार झालेली आहे आणि मुद्दामच हे सगळं केले हे मात्र बाकी सगळ्यांच्या लक्षात येतंय आणि भूमीच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे। आणि त्याच वेळेला आता इकडे ते मुदगल सांगायला लागतात, हे बघा, म्हणजे कसं आहे, या लोकांचं प्रेशर असताना आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ शकत नाहीये आणि हा पुरस्कार आम्हाला नाईलाज असतो मागे घ्यावा लागतोय। कसं आहे, तुमचं इंट्रोगेशन होईपर्यंत तुम्ही आता या सगळ्यामध्ये दोषी
होऊ शकता, निघू शकता, हे सगळं आम्ही आता एक्सेप्ट करून हा पुरस्कार परत घेतो, चला हा पुरस्कार परत घ्या असं म्हणत पोरखेळ करत दिलेला पुरस्कार प्रेक्षकांनो ते आता परत घेत आहेत. आणि त्यानंतर आता लगेचच त्यांचे जे काही स्टाफ आहे तो आकाश भूमी यांच्या हातामधून ते आता ट्रॉफी हिसकावून घेतोय काय, कुणी शॉल काढतंय काय, प्रेक्षकांनो एकदम पोरकटपणा चाललेला आहे. आणि आता सगळेच जण हे पाहतायत, पांगापांग होते आकाश आणि भूमी या दोघांना मात्र आता त्रास दिला जातोय. इकडे बलदेव आणि अथर्व हे दोघं जण विनंती करतायत तर आकाश सांगतो काही गरज नाहीये विनंती करण्याची, हे बघ बलदेव आणि अथर्व आपल्याला काही गरज नाहीये. म्हणजे मुळातच त्यांनी आता हे ठरवलंय, त्यांना ठरवू दे. प्रेक्षकांनो एक एक करत सगळे पत्रकार निघून गेलेत. निघताना एक बाई भूमीला चांगला टोमणा मारते आणि भूमीला काहीच कळायला मार्ग नाहीये. ती विचार करते नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे आता आपण असा विचार करतोय पण हे कुणीतरी घडवून आणलंय. सगळेजण निघून गेलेत. अपूर्वा खूपच खुश झालेली आहे. कशी तुमच्या दोघांची वाट लावली असं म्हणत अपूर्वाने आता इकडे विजयाचे झेंडे गाडलेत असं तिला वाटतं. आणि त्याच वेळेला इकडे रागिणीने लाईव्ह सगळं हे पाहिलेलं आहे. पौर्णिमा तिला आता फोन घेऊनच फिरत होती आणि फोन घेऊनच सगळं दाखवत होती आणि त्याचमुळे तिने आता सगळं पाहिलंय. ज्या वेळेला हे सगळं पाहते त्यावेळेला ती आता पाहिल्यावरती वेड्यासारखी नाचायला लागते, वेड्यासारखी करायला लागते, हातामध्ये खलबत्ता घेते, तिकडे असलेला तो केक बीक सगळं कुठून 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 घाण करते आणि वेड्यासारखी हसती आहे. म्हटलं ती पौर्णिमा घाबरते, काय झालंय तरी काय यांना. आणि त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ती अहो काय करताय तुम्ही, काय झालंय. यावरती ती सांगते मला खूपच आनंद झालेला आहे आणि ती आसुरी आनंद साजरा करते, उड्या काय मारते, केस काय सोडते, नाचायला काय लागते. आणि पौर्णिमा कुठेतरी प्रेक्षकांना थोडीशी घाबरलेली आहे, नक्की हे काय चाललंय, म्हणजे अशा पद्धतीने का हे सगळं करतायत असं म्हणत ती आता विचार करते आहे. पण रागिणीचं नाचणं गाणं हे काही थांबत नाहीये. ती गोल गोल उड्या मारते आणि नाचायल्याशिवाय आता काही ती थांबतच नाहीये. प्रेक्षकांनो आता मात्र इकडे पौर्णिमा जरा घाबरले, जिची आपण मदत करतोय ती आता खरंच या सगळ्यामध्ये अशी वेडबीड लागल्यासारखी का वाटते. आणि पहिल्यांदा तिला आता डाऊट आलेला आहे. प्रेक्षकांनो हे सगळं होत असताना ती सांगायला लागते आकाश भूमीला बर्बाद केलं ना तर माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आनंद असणार आहे, त्यांना बर्बाद केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये असं म्हणत ती खूपच खुश झालेली आहे आणि नाचते गाते आहे. पौर्णिमा विचार करते बाप रे किती आसुरी बाई आहे ही, म्हणजे आता इतकं दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये आनंद साजरा करणं नाही हा आसुरीपणा नाहीये तर काय आहे. पौर्णिमाला जरा तरी आता डाऊटच आलेला आहे. इकडे आकाशभूमी यांच्या डोळ्यासमोर सारखं तेच तरळत आहे, कशा पद्धतीने आपल्याकडून पुरस्कार काढून घेतला, कशा पद्धतीने आपली बदनामी झाली आणि आता कशा पद्धतीने हा पुरस्कार परत घेऊन लोक गेली. खूप मोठा आता इकडे त्यांच्या मनावरती आघात झालेला आहे आणि त्यांना या सगळ्याचा खूप त्रास सुद्धा होत आहे. सगळेच जण आता विचार करतायत आणि आता हा पुरस्कार परत घेऊन गेल्यामुळे घरामध्ये एक सन्न वातावरण झाले. आणि त्यानंतर आकाश म्हणतो काय झालं काय, ज्या अलिबाग शहरामध्ये मोठ्या आनंदाने मोठ्या सन्मानाने मी आता वाढलो आणि त्याच ठिकाणी आपला आता पुरस्कार परत घेतला जातोय. यावरती अथर्व म्हणतो हे काय, हे सगळं पत्रकारांच्या मुळे होते. मानसी सांगते तर काय, म्हणजे सगळं बाकी होऊ दिलं त्यांनी, पुरस्कार घेऊ दिला, सगळं होऊ दिलं आणि त्यानंतर मग आता पुरस्कार दिल्यानंतर हे सगळं कळलं. त्यांना आधी हे सगळं बोलता नव्हतं का आलं, काही झालं तरी सुद्धा त्यांनी आता हे सगळं आधी सांगायचं होतं ना, मग आधी न सांगता आत्ता सांगण्याचं कामच काय. नाही पुरस्कार वगैरे देऊन हे सगळं केलंय म्हणजे त्यांनी मुद्दामच आकाशभूमी यांना त्रासच देण्यासाठी हे सगळं केलेलं असेल. आणि हे सगळं कोणामुळे झालंय तर हे सगळं आता इकडे ह्या इंट्रोगेशन मुळे झालेलं आहे. इंट्रोगेशन कुणी केलंय तर अपूर्वाताईने, म्हणजे हे सगळं अपूर्वाताईमुळे झालंय. आता अपूर्वाचं नाव आल्यावरती बलदेव मध्ये पडलाय आणि काय बोलतोयस तू, म्हणजे हे काय सगळं अपूर्वाने घडवून आणलंय असं म्हणायचंय का तुला. यावरती मानसी म्हणते म्हणायचंय काय, म्हणजे ह्या घरामध्ये इंट्रोगेशनची माहिती कुणाला होती, फक्त आणि फक्त अपूर्वाताईच ना. यावरती लगेचच आता इकडे बलदेव तिच्या डिफेन्स मध्ये उतरतो आणि बलदेव सांगतो हे बघा तुम्ही उगाचच आता तिच्यावरती आरोप करू नका,
ती एकटी इंट्रोगेशन करते का? तिच्यासोबत तिचा स्टाफ आहे, तिच्यासोबत हवालदार आहेत आणि हवालदार किंवा बाकी सगळ्या स्टाफपैकी कोणीतरी हे लीक केलं असेल ना की इंट्रोगेशन चाललंय आणि त्यानंतर हे सगळं घडलं असेल. यावरती मानसी म्हणते स्टाफला काय करायचं आहे की आकाश भूमी यांचं आता इंट्रोगेशन चाललंय हे मीडिया समोर सांगणं. नाही, हे सगळं आता अपूर्वा ताईंच्यामुळेच होतंय. त्यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे. प्रेक्षकांनो, बरोबर रीतीने मानसी आणि अथर्वनी आपली बाजू तर आता मांडलेली आहे आणि आपली बाजू मांडत आता त्यांनी बरोबररित्या ती चुकीची आहे हे सांगितलंय. पण बलदेवला हे काही पटलेलं नाहीये. जरी प्रेक्षकांनो बलदेवला हे पटलं नसलं तरी सुद्धा आता भूमीला मात्र दाट संशय आलेला आहे की नाही हे लोक जे काही बोलतायत ते बरोबरच आहे. म्हणजे हे सगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती व्यक्ती फक्त आणि फक्त अपूर्वाच असू शकते. या गोष्टीची आता भूमीला खात्री पटलेली आहे आणि भूमी सुद्धा त्याच दिशेने विचार करते. इकडे अपूर्वा आपल्या रूममध्ये आहे. रूममध्ये आई बाबांच्या आता ती फोटोला कॅन्डल लावतीये आणि ती सांगते मी माझा बदला पूर्ण घेतलेला आहे. म्हणजे बघितलं ना, आकाश भूमीच्या हातून त्यांचा पुरस्कार हिसकावून घेणं ही त्यांच्यासाठी किती बदनामीची गोष्ट आहे आणि मी ही गोष्ट केलेली आहे कारण त्यांनी आपल्याला बर्बाद केलं. आपल्याला या सगळ्यामध्ये इतका त्रास दिलाय. त्यांना त्रास दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आज ज्या वेळेला त्यांच्या हातातून पुरस्कार हिसकावून घेतला ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळवून दिल्याचं सार्थक झालंय. कसं आहे ना, तुम्ही परत येऊ शकत ना, मी तुम्हाला परत आणू शकत आहे, पण तरी सुद्धा यांना त्रास दिला ना तेवढंच मला मानसिक समाधान मिळतं की आपलं घर ज्यांनी हिसकावून घेतलं, आपल्याला ज्यांनी रस्त्यावरती आणलं, ज्या लोकांनी आपल्याला पूर्णपणे आता बर्बाद केलं त्या लोकांना बर्बाद करण्याच्या दिशेने मी पहिलं पाऊल टाकले. या गोष्टीचं मला आता खूपच आनंद होतोय असं म्हणत ती त्या दोघांचे फोटो घेतेय, त्यांच्यासोबत सेलिब्रेट करतेय आणि त्याच वेळेला डोळ्यातले अश्रू सुद्धा पुसते. पण त्याच वेळेला दार नॉक होतं. तिकडे भूमी येते. पटकन त्या दोघांचे फोटो आता ती लपवून ठेवते आणि त्याच वेळेला भूमी तिकडे आल्यावरती ती आता सांगते घे स्वीट घे असं म्हटल्यावरती आता इकडे म्हणजे अपूर्वाला कळत नाहीये की आता तर हिची इतकी बदनामी झाली आणि स्वीट घेऊन काय आले ही. त्यावरती लगेचच आता इकडे भूमी सांगायला लागते भूमी कसं आहे ना, हे स्वीट आता तुझ्यासाठी आहे. म्हणजे तू जिंकलीस ना, तू आता आम्हाला बदनाम करण्यामध्ये यशस्वी ठरलीस. मग जर का तू बदनाम करण्यामध्ये यशस्वी ठरलीस तर तुला स्वीट देऊन तुझं आता अभिनंदन करायला नको का? आम्हाला माहिती आहे पत्रकार तूच आणले होतेस आणि तूच त्या पत्रकारांना आता हे सगळं करायला लावलेलं आहेस. कारण आता या घरामध्ये इतकं सगळं बाकी करणारं दुसरं कोणीच नाही आहे. त्यामुळे तूच हे सगळं केलेस याची मला खात्री आहे आणि काहीही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये मी काही सोडणार नाहीये. म्हणजे आता या सत्यापर्यंत तोपर्यंत मी जात नाहीये ना तोपर्यंत गप्प बसणार नाहीये. यावरती आता इकडे अपूर्वा म्हणते तुम्ही दोषी होतात आणि हे सगळं सिद्ध झालंय. भूमी सांगते आम्ही दोषी होतो, आम्ही दोषी नव्हतो हे आम्हाला माहिती आहे आणि काहीही झालं ना तरी हा जो मान सन्मान तू आमच्याकडून हिरावून घेतलेला आहेस ना तो मान सन्मान तुला जोपर्यंत परत देत नाहीये ना, आम्ही परत घेत नाही होत ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. प्रेक्षकांना तोपर्यंत रागिणीची पुढची खेळी चालू आहे. फक्त महाजन कुटुंबाला बर्बाद करणं हा तिचा हेतू नाहीये. तिने आता फोन करून सांगितलेला आहे की फक्त महाजन कुटुंब नाही तर महाजन गारमेंटला सुद्धा सुरुंग लागला पाहिजे असं म्हणत तिने आता गारमेंटमध्ये सुद्धा मोठा धमाका करायचं ठरवलंय आणि काहीतरी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. ज्या वेळेला ब्रेकिंग न्यूज आले अथर्व म्हणतो आकाश सभा लवकर ये, काहीतरी गडबड घडलेली आहे आणि तो आकाशला बोलवतोय. प्रेक्षकांनो भूमी सुद्धा तिकडे पोहोचले. खूप मोठा आता फ्रॉड करण्यात आलेला आहे. आकाश या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार का येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.